वेदाचे बाबा, कसला विचार करताय? काहीच नाही. तुम्ही आई साहेबांशी बोललात का? कशाबद्दल? तुमच्या खऱ्या आईबद्दल. त्यांचा एखादा फोटो, म्हणजे मी पण त्यांना कधी पाहिलं नाही म्हणून विचारते. फोटो नाहीये. म्हणजे आधी होता. होता? म्हणजे जसं वेदाला अंबिका नसण्याचा त्रास होऊ नये, दुःख होऊ नये, तिने तुला आई मानावं यासाठी अंबिकाच्या आठवणी काढल्या होत्या, लपवल्या होत्या. तसंच वेदाचे बाबा, ठीक आहे, आपण हे सगळं मान्य करूयात. पण तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचं काय? त्याची उत्तरं मिळाली का तुम्हाला? मला खात्री आहे त्यांनी तुमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नसणार आहे, कारण त्यांना तुम्हाला कायम अंधारातच ठेवायचं. बस, उगाच काहीतरी अज्युम करायची गरज नाही. नाही विचारले तिला प्रश्न मी. वेदाचे बाबा, वेदाचे बाबा, आता कुठे सगळं सत्य बाहेर यायला सुरुवात झाली आहे. तुम्हाला अजून खूप काही समजायचं बाकी आहे. त्यातलीच एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते. आज रात्री 12 वाजता आईसाहेब घरामागच्या आउट हाऊस जवळ जाणार आहेत. आउट हाऊस जवळ का? त्यांचं तिकडे वेगळं आयुष्य आहे, वेगळं जग निर्माण केलंय त्यांनी तिथे. तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही गुपचूप त्यांच्या मागे जाऊ शकता. मीरा, उगाच काहीतरी बोलू नकोस प्लीज. रात्री 12 वाजता आउट हाऊस जवळ आईचं काय काम, काय संबंध? मला नाही बोलायचं या विषयावर.